नमस्कार मित्रांनो, आज आपण नॉन क्रिमिलियर या प्रमाणपत्राकरिता लागणारे कागदपत्र याबद्दल माहिती बघणार आहोत। नॉन क्रिमिलियर हे ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे आणि जेव्हा ओबीसी संवर्गातील विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला जातात त्यावेळेस त्यांना हे नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र मागितले जाते। मग आपल्याला हे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्याकरिता कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे आपण आज बघणार आहोत। सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्याचं आपल्याला नॉन क्रिमिलियर काढायचं आहे त्याची टीसी लागतं शाळेची किंवा त्याचं बोनाफाईड लागते। त्यानंतर त्याच्या वडिलाचं शाळेची टीसी लागते। त्यानंतर त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागतो। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला 3 वर्षाचा तो लागतो आपल्याला। त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागते, तसेच त्या विद्यार्थ्याच्या वडिलाचं सुद्धा आधार कार्ड लागते आणि एक राशन कार्ड लागतो। त्यानंतर ज्या ठिकाणी रहिवासी दाखला मिळत असेल त्या ठिकाणी त्यांनी रहिवासी दाखला घ्यायचा आणि ज्या ठिकाणी त्यांना रहिवासी दाखला मिळत नसेल विद्यार्थ्यांना त्या ठिकाणाहून त्यांनी एक रहिवासी घोषणापत्र घ्यायचं आहे। हे सर्व मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल कागदपत्र घेऊन त्यांना सेतूमध्ये यायचं आहे व ते स्कॅन करून डॉक्युमेंट्स परत घ्यायचे आहे व हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र टाकल्यानंतर तुम्ही सेतूमध्ये ते तुम्हाला 15 दिवसानंतर तुम्हाला सर्टिफिकेट या सेतूमध्ये मिळणार आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा आपणाला विनंती आहे, आपलं हे लोणी सेतू हे सबस्क्राईब करा चॅनलला आणि या बेल आयकॉनला क्लिक करा, या व्हिडिओला सेव्ह करा। धन्यवाद।